नमस्कार मित्रांनो, आज उठायला थोडा वेळ झालता. सगळ्यात पहिला व्ह्यू दाखवला. आज आपल्याला उसाच्या 1 नंबरच्या प्लॉटच्या पाईपा चेक करायच्या होत्या. त्यासाठी जॉईनर घेतलं. जॉईनर घेऊन बंद असलेली नळी हुडकत गेलतो. त्याला कुत्र्याने चावलेली बघा. साधा जॉईनर घालून ताराचा एक कट मारून ओके केलं तेव्हा त्याचं काम. संग संग एंडकॅप पण स्वच्छ करालतो. एंडकॅप मध्ये पण बक्कळ घाणी आलती. सगळ्या प्लॉटचा एंडकॅप स्वच्छ करून आंघोळ करून आलो. आंघोळ करून बक्कळ दिवसापूर्वी समाधानकडून बी आणलेलं ते बी परत करायचं होतं. अर्जुन दादाची स्प्लेंडर घेऊन समाधान पाशी आलो. समाधानला बी देऊन खाली पोल्ट्रीकडे चाललो होतो. आज कॉलेजला पण जाणार होतो. पोल्ट्री पाशी येऊन आपल्या ट्रॅक्टरचा ब्लोअर सोडून फोन जोडायचा होता. फास्ट मध्ये ब्लोअर तर सोडवलो, पण आपल्या ट्रॅक्टरचं एक टायर पंक्चर झालं. त्यातनं पाणी यायला लागलं होतं. टायर पूर्ण चेपायला नको म्हणून शिडी खाली दगड घातली. आपलं ट्रॅक्टर पंक्चर झालं म्हणून पोपट काकांचं ट्रॅक्टर न्यायला आलतो. पोपट काकांचं ट्रॅक्टर घेऊन पोल्ट्री पर्यंत गेलो, पण त्यात डिझेल थोडं कमी होतं. ट्रॅक्टर काकांच्याकडे देऊन मी गेलो डिझेल आणायला. एक 500 रुपयाचं डिझेल घेतलो आणि पुन्हा रिटर्न आलो माघारी. मी येऊपर्यंत काकांनी मारायला पण सुरू केली. एक 2-4 सऱ्या मारून काकांनी ट्रॅक्टर माझ्याकडे दिलीत. निम्मरान झाल्यावर डिझेल घातलो. डिझेल घालून सऱ्या सोडून संपवलो. अर्जुन दादानं वळी हुजरायला सुरू केलता. मी थोड्याच वेळा जेवण करून आलो. जेवण करून पुन्हा अर्जुन दादाला जॉईन केलो. दोघांनी मिळून खालच्या साईडच्या वळी हुजरायच्या संपवल्या. उरलेल्या वरच्या साईडच्या ट्रॅक्टरने करून संपवलो. आमचं हुजरायचं सुरू होतं तोपर्यंत काकांनी मशीन आणून ठेवून गेलती. मशीन दाखवून वरती रानात गेलो, कारण गॅलवनची पाईप आणि काठी वरच होती. खांद्यावरनं नेणं शक्य नव्हतं म्हणताना हेलिकॉप्टरला बांधून ओढत आणलो तसं ओढायला सुरू पण केलो. पाईपनं सगळं सप्पाई करून मशीननं बी पेरायला आलो. बी सगळं पेरून दोन्ही प्लॉटला ठिबक हातरलो. ठिबक हातरून सबल्यान पण जोडून घेतल्या. सबल्यान हातरून टेस्टिंग पण घेतली. टेस्टिंग घेऊन बटन चेक केली. बटन चेक करून व्लॉग एंड केला. याचा मोठा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉग मध्ये. बाय.